नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मॉन्सून आपला सुरू झालेला आहे. मुंबईत पण पाऊस आता सुरू झालेला आहे. तारीख आहे 8 जून आणि आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे तुम्हाला माहीत आहे, मॉन्सून सुरू झाल्यावर आपल्याला ओढ लागते ती गणेश उत्सवाची. तर आज आपण चाललो आहोत हमरापूरला. तर आता आपण जस्ट आहोत ते हा पाठी तुम्ही बघू शकता एक्सप्रेस वे गेलेला आहे. तर एक्सप्रेस वेवरून आता आपण मुंबई गोवा हायवेला लागणार आहोत. इथून आपण हमरापूरला चाललेलो. आपल्या जी गावी गणपतीची मूर्ती बसवायची आहे ही आपल्याला अयोध्या जे आपलं मंदिर बनलेलं आहे 500 वर्षानंतर आपल्याला जे मंदिर बनलेलं आहे अयोध्यात, तर आपण ती थीम चूज करत आहोत. तर तुम्हाला माहिती आहे की जे हमरापूर आहे ते कसं गणपतीचं माहेरघर बोललं जातं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथूनच गणपतीच्या मूर्त्या जातात. तर आपण आता तिथे चाललो आहे. जस्ट आपले आता 3 काका लोक पण येत आहेत. ते थोडे पाठी राहिलेले आहेत. तर ते जसे येतील तसे आपण पुढे जाऊ. हे बघा, आता आपण जस्ट बघा हा टर्न घेतला ना की आपण हा मुंबई गोवा हायवे आपल्याला लागलेला आहे. आणि लागताच बघा आता ट्रॅफिक थोडंसं दिसत आहे इथे. हे बघा, आता आपल्याला आपला काका लोकांची गाडी दिसलेली आणि बघा आपल्या दादाची वॅगनआर पण दिसलेली आहे. आता थोडं इथे प्लॅनिंग करूया आणि पुढची जर्नी कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात हा नावगे फॅमिलीचा ताफा निघालेला आहे मुंबई गोवा हायवे वरून हमरापूरच्या दिशेने. तर मित्रांनो, जस्ट आता आपण पळसपे फाटावरून आलेलो आहेत आणि इथे आपल्या आता गाड्या लागलेल्या आहेत आणि आपण नाश्ता करायला आता जोशी वडेवाल्यांकडे थांबलेलो आहे. चला इथं नाश्ता करूया, प्रवास पुढे कंटिन्यू करूया. गरम गरम वडापाव आलेला आहे आणि लगेच त्याच्यावर ताव मारलेला आहे. नाश्ता करून आता परत आपण जर्नी कंटिन्यू करत आहोत. आणि हा मुंबई महामार्ग चांगलाच दिसतो आहे. मध्ये डिवायडरचं काम थोडं बाकी आहे. आणि हा बघू शकतात आपला निसर्गरम्य कोकण. तर हा आता बघा हमरापूर फाटा आलेला आहे आणि आपण मुंबई गोवा रोड सोडून आता खाली जाणार आहोत. तिथून आपल्याला राईड घ्यायचा आहे. मध्ये आपण रस्ता विसरलेलो, पण या देवदेव रूपी माणसाने आपल्याला खूप मदत केली व इथे आणून सोडलेलं आहे. आणि ते समोर पप्पांचे नाईक साहेब, पप्पांचे ऑफिसचे मित्र, ते आपल्याला हमरापूर दाखवणार आहेत. तर आता आपण हमरापूरच्या इंटरनल रोडला लागलेलो आहोत. अराऊंड आपण 76 किलोमीटर मालाडवरून लागले आहेत आणि अराऊंड आपण 2.5 तासामध्ये हा प्रवास केलेला आहे. आणि हमरापूर म्हणजे हे आपलं गणपती बाप्पाचं माहेरघर. इथूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाठवल्या जातात. रस्त्याच्या बघा दुतर्फ आपल्याला गणपतीच्या मूर्त्या बघायला भेटतील. हे बघा, कंटिन्यूस तुम्ही इथे लेफ्ट राईट बघत राहिलात तर मूर्त्याच मूर्त्या, तुम्हाला मोठमोठ्या मूर्त्या पण बघायला भेटतील. तर मित्रांनो, आता आपण इथे आलेलो आहेत. जस्ट इथे आता गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. आपली गाडी पण इथे लागलेली आहेत आणि मूर्त्या तुम्ही बघू शकता तिथे. आमचे मित्र आहेत तिथे नाईक साहेब, त्यांच्याबरोबर आपण आता बघूया. बघा इथे सिया बी असे ठेवलेले आहेत. खूप मूर्त्या आहेत बघा. इथे काम चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही केवढी मोठी मूर्ती आहे. तर आम्ही आतमध्ये जातो आहे. ही मूर्ती आम्ही बघायला आलो. तसे गावची एवढी लोक आलेली आहेत एक गावची मूर्ती बघायला. बापरे, तिथे एकच पॅटर्नमध्ये शंखावर बसलेली मूर्ती ही बघा. ही वरती सिंहासनाधीश मूर्ती. आणि हे बघा आमच्या सर्व लोकांनी ती जी मूर्ती तुम्हाला दाखवलेली ती बघतायत. आता काही चेंजेस असतील तर ते चेंजेस करू आणि बघूया. अजून पुढची मूर्ती सिलेक्ट करतो. हे बघा, ही उभी मूर्ती पण मस्त वाटते. बसलेल्या मूर्त्या इथे खूप आहेत, खूप. हे गावच इथून जातं तिथे बघा. थोडं काम पण चालू आहे. हा पहिला बेसिक कलर मारलेला इथे गणपतींना. आणि बघा एकच साच्यातला मूर्त्या सर्व. बघा आपला एक चिंतामणी रूपी गणेश. ही अजून एक मस्त पॅटर्न आहे. आपल्या हनुमानावर बसलेली आणि पाठी राम मंदिर. आणि इथे अजून हा जो आपला चारकोपचा पेशवा होता रिद्धी सिद्धीच्या रूपात तशी आहे. इथे छोटे छोटे मूर्त्या अशा आहेत.
आम्ही आता इथे पहिल्याच अथर्व आठमध्ये आलेलो आहोत. नंबर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल. पूर्ण नावगे फॅमिली इथे आता जमलेली आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला गणपती मूर्ती तर आवडली आहे. इथे आपण पाठीचे अथर्व आठमध्ये होतो तिथे तर बघितलेली आहे. पण इथे असा एक आहे की आता हे जे अथर्व आठवाले आहेत ना, हे फक्त आपल्याला म्हणजे अख्खी मूर्ती कलर करून देणार. पण आपल्याला काय, आपण गावासाठी मूर्ती बघतोय, तर गावचे जे आपले मूर्तिकार आहेत ते इथून मूर्ती पिक करणार आणि ते कलर करणार. तर आता जिथून मेन मूर्ती बनवून आली आहे साच्यातून, तिथे आम्ही चाललो आहे. चला आता दाखवूया तिथे काय काय मूर्त्या बघायला भेटत आहे. आता आपण ईस्ट टू वेस्ट जात आहोत आणि कोकण रेल्वेच्या फाट्यावर थांबलेलो आहोत. आणि ही बघा, ही कुठची तरी एक रेल्वे चाललेली आहे आपल्यासमोर. हे बघा, आत्ता आपल्याला लागलेलं आहे ते हमरापूर मेन गावामध्ये आलेलो आहोत आपण. हे पहा, प्रत्येक घरामध्ये तुम्ही बघू शकता बाप्पांच्या सुंदर सुंदर मूर्त्या बनवायला घेतलेल्या आहेत. इथे रस्त्याच्या कडेला पण मूर्त्या सुकायला ठेवलेल्या आहेत बघा. इथे असं सुंदर प्रकारे आपल्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. वास मस्त वाटतंय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. हे बघा, आता आम्ही इथे मेन कारखान्यात आलो आहे, जिथे हा गणपती आपले राम आणि जे आपले राम मंदिर आहे त्याचा गणपती. इथून मेन जे आहे ते गणपती हमरापूरला इथे असे ट्रान्सफर होतात, जिथे ते कलर करतात. पण मूर्ती बघा का मस्त आहे. मित्रांनो, खूप गरम झालेलं आहे, पूर्ण भिजलेलो आहे. पण आपण मूर्ती बुक केलेली आहे, जी रामाची आपण बघितलेली तीच मूर्ती इथे आता आपण बुक केलेली आहे. तर बघूया पुढे काय भेटत आहे, नाहीतर जाऊया. श्री गणेश कला केंद्र या रोडचा, जिथे आम्ही आता गणपती बुक केलेला आमचा.